नमस्कार, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे। जे ॲप बंद होतंय किंवा ॲप चालत नाही, OTP येत नाही, अशा प्रकारचे सर्व प्रॉब्लेम पासून आता सर्व लाडक्या बहिणींना सुटका मिळणार आहे किंवा फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे की लाडक्या बहिणीसाठी एक नवीन वेबसाईट आलेली आहे। तर ती वेबसाईट काय आहे आणि त्या वेबसाईटमध्ये कशा प्रकारे आपण फॉर्म भरायचे आहेत ते आपण आज बघणार आहे। चला तर बघूया। तर बघा, सर्वात प्रथम काय करायचं आहे, गुगल वरती या ठिकाणी जो ॲड्रेस बार असतो त्या ठिकाणी सर्च करायचं आहे। या सर्च बार मध्ये सर्च करायचं आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in अशा प्रकारे सर्च करायचं आहे। आणि सर्च केल्यानंतर आपण इंटर बटन वरती क्लिक करायचं आहे। इंटर बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना ची वेबसाईट या ठिकाणी दिसेल। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आवश्यक कागदपत्रे दिलेले आहेत। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पॉइंटला तुम्हाला काय कागदपत्र लागणार ते दिलेले आहे। पहिले आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, 15 वर्षाचा पुरावा, त्यानंतर महिला जर पराजित असेल तर तिच्या पतीचे कागदपत्र चालणार आहेत। नंतर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेले केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, त्यानंतर नवविवाहित असेल तर त्याचे काय विवाह प्रमाणपत्र पाहिजे, त्यानंतर बँक खाते पाहिजे आणि लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तर त्यानंतर आहे या ठिकाणी अर्जदाराचे लॉग इन। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा लॉग इनची विंडो दिसेल। आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागते। आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी नवीन एक काय करायचं आहे, युजर तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी फुल नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे, विलेज टाकायचं आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन तुम्हाला कुठलं असेल ते टाकायचं आहे आणि या ठिकाणी खाली ऑथराइज्ड पर्सन टाकायचं आहे। या ठिकाणी मी यातले दोनच ऑप्शन तुम्हाला सांगतो, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि ऑथराइज्ड पर्सन। या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन घ्यायचं आहे, नॉट ॲप्लिकेबल। ज्या ठिकाणी सिटी असेल, नगरपालिका, महानगरपालिका असेल त्या ठिकाणी ते ऑप्शन आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला इथं ऑथराइज्ड पर्सन काय घ्यायचं आहे, या ठिकाणी जनरल वुमन आणि या ठिकाणी ऑफिस नेम किंवा ऑफिस नंबर असेल तो नंबर तुम्ही या ठिकाणी टाईप करायचा आणि काय करायचं आहे, ॲक्सेप्ट वरती क्लिक करून इथं कॅप्चा टाकायचा आणि या ठिकाणी साइन अप वरती क्लिक करायचं। आता या ठिकाणी पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या 3600 के झालेली आहे। पोर्टल मंजूर अर्जांची संख्या आणि पोर्टल एकूण लाभार्थींची संख्या या ठिकाणी तुम्हाला दिसेल। त्यानंतर खाली गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पात्रता काय काय आहेत आणि अपात्रता काय काय आहेत आणि अर्जाची प्रक्रिया कशी असणार हे सर्व डिटेल्स दिले आहे। त्या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केला की तुम्हाला या ठिकाणी त्याच्या माहिती दिसेल। या ठिकाणी तुम्ही नंतर चेक करून घ्या। अशा प्रकारे तुम्हाला वेबसाईट आलेली आहे। प्रकारे सर्व प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होणार आहेत आणि तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरू शकणार आहे। जे फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे। घरी सुद्धा तुम्ही वेबसाईटवरून, लॅपटॉपवरून हे फॉर्म भरू शकता। धन्यवाद।